तुमच्या कम्प्युटरमध्ये डेटा खूप झालेला आहे का आणि तुमचा डेटा खूप प्रायव्हेट आहे का? तुम्हाला तुमचा डेटा हाईड करायचा आहे का? तर ते तुम्ही कसं कराल? नमस्कार मित्रांनो, मी आशिष आणि स्वागत करतो तुमचं आपल्या मराठी तंत्रज्ञान म्हणजेच टेक इन मराठी या चॅनलवरती। तर सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या कम्प्युटरमध्ये जो डेटा आहे, तुमचं पार्टेशन आहे, कम्प्युटर हार्ड डिस्क जे आहे, हार्ड डिस्कमध्ये जे पार्टेशन्स आहेत तर ते तुम्ही पूर्णच्या पूर्ण पार्टेशन हाईड कसं करणार ते। तर हे कशासाठी आधी हे विचार करूया की बऱ्याचदा असं होतं की तुमचे काही प्रायव्हेट मेसेजेस असतात, प्रायव्हेट इमेजेस असतात, प्रायव्हेट व्हिडिओज असतात की जे तुम्हाला कोणाबरोबर शेअर करायचे नसतात आणि बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला त्याच्यावरती काही करता येत नाही, कारण ते तुमच्या कम्प्युटरमध्ये ऑलरेडी तुम्ही सेव्ह करून ठेवलेले असतात आणि तुम्ही एखाद्या ड्राईव्हमध्ये तुमचा पूर्णच्या पूर्ण ड्राईव्ह जर तुमचा प्रायव्हेट डेटाने भरलेला असेल तर तो तुम्ही पूर्ण ड्राईव्ह कुठलंही सॉफ्टवेअर न वापरता तुम्ही हाईड कसं करणार। तर जास्त वेळ न घालवता आपण सुरू करूयात। तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर सुरुवातीला मी तुम्हाला माय कम्प्युटरमधील एक ड्राईव्ह दाखवतो आहे। हे पहा, या ठिकाणी एक आशिष पर्सनल नावाचा ड्राईव्ह मला इथे दिसतो आहे आणि हा ड्राईव्ह मला हाईड करायचा आहे। माझा याच्यामध्ये पर्सनल डेटा ठेवलेला आहे। तर आपण कसं काय करायचं, तर हा जो ड्राईव्ह आहे याला एच हे लेटर मिळालेलं आहे, जसे की CDEF असे जे ड्राईव्ह असतात त्यामधला मला एच हा ड्राईव्ह हाईड करायचा आहे। तर आपण प्रोसेसला सुरुवात करूयात। यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्या स्टार्ट बटनवरती एक क्लिक करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला रन म्हणून शोधायचं आहे। RUN टाईप केलं आणि रन म्हणून आपल्याला ऑप्शन मिळालेला आहे। तर मी रनवरती एक क्लिक करतो आणि यासाठी शॉर्टकट देखील आहे मित्रांनो। तुम्ही विंडोजचं बटन प्रेस करून धरलं आणि R दाबल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली रनची विंडो इथे मिळते आणि रनची विंडो समोर आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर या ठिकाणी आपल्याला CMD असं टाईप करायचं आहे आणि ओकेवर क्लिक करायचं आहे। इतकं केल्यानंतर समोर हे पहा, एक ब्लॅक कलरची अशी विंडो आलेली आहे, कमांड प्रॉम्प्टची ही विंडो आहे आणि या ठिकाणी तुम्हाला मोजक्या 2-3 कमांडमध्ये तुमचा ड्राईव्ह हाईड करायचा आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला गरज आहे त्यावेळेस देखील तुम्हाला अनहाईड करायचं आहे आणि त्याचीही प्रोसेस तुम्हाला या ठिकाणीच करायची आहे। तर सुरुवातीला आपण पाहूयात की आपला ड्राईव्ह हाईड कसा करायचा। तर यासाठी सगळ्यात आधी आपण एक कमांड इथं टाईप करतो आहे, मी डिस्क पार्ट। हे पहा, मी डिस्क पार्ट टाईप केलेला आहे आणि यामध्ये कुठलाही स्पेस मी दिलेला नाही आहे आणि डिस्क पार्ट टाईप झाल्यानंतर मी एक एंटर देतो। एंटर दिल्यानंतर इथं खाली पुन्हा आपल्याला एक कमांड टाईप करायची आहे, लिस्ट व्हॉल्यूम। डिस्क पार्ट आल्यानंतर मला इथं टाईप करायचं आहे लिस्ट आणि त्यानंतर एक स्पेस मात्र द्यायचा आहे, स्पेस देऊन मी व्हॉल्यूम असं टाईप करतो। लिस्ट व्हॉल्यूम लिहिल्यानंतर मी पुन्हा एकदा एक एंटर देतो। एंटर दिल्यानंतर तुमच्या कम्प्युटरच्या हार्ड ड्राईव्हला, हार्ड डिस्कला तुम्ही जितके पार्टेशन्स तुम्ही दिलेले असतील ते तुम्हाला या ठिकाणी शो करतील। तर इथं FHDCE असे पार्टेशन्स दिसत आहेत आणि यामधला मला कुठला पार्टेशन हाईड करायचा आहे ते आपण आधी कम्प्युटरमध्ये पाहिलेलं आहे। पुन्हा एकदा आपण पाहूयात, माय कम्प्युटरमध्ये जाऊयात आणि आशिष पर्सनल नावाचा जो एक ड्राईव्ह आहे पूर्ण आणि त्या पार्टेशनला एच हे लेटर मिळालेलं आहे, तर मला एच ड्राईव्ह हाईड करायचा आहे। तर इतकं सगळं केल्यानंतर आपल्याला एक तिसरी कमांड द्यायची आहे, सिलेक्ट नंतर एक स्पेस द्यायचा आहे, व्हॉल्यूम, पुन्हा एकदा स्पेस द्यायचा आहे आणि कुठला व्हॉल्यूम तुम्हाला हाईड करायचा आहे ते लेटर इथं द्यायचं आहे। तर मला एच ड्राईव्ह, मला एच हे व्हॉल्यूम हाईड करायचं आहे म्हणून मी सिलेक्ट स्पेस व्हॉल्यूम स्पेस एच असं दिलं आहे आणि मी एक जस्ट एंटर देतो। तर व्हॉल्यूम 5 इज द सिलेक्टेड व्हॉल्यूम। आपल्याला सांगितलं गेलेलं आहे की तुम्ही जो एच वाला व्हॉल्यूम तुम्ही सिलेक्ट केलेला आहे त्याला नंबर मिळालेला आहे, 5 नंबरचा व्हॉल्यूम आहे एच व्हॉल्यूम, तो सिलेक्टेड झालेला आहे। तर आपल्याला या ठिकाणी एक शेवटची कमांड द्यायची आहे आणि ती कमांड अशी आहे, रिमूव्ह REMOVE स्पेस द्यायचा आहे, लेटर LETTER, रिमूव्ह लेटर दिल्यानंतर एक पुन्हा एकदा स्पेस द्यायचा आहे आणि एच असं लिहायचं आहे, म्हणजे मला या एच ड्राईव्हचं ते लेटर रिमूव्ह करायचं आहे। इतकं केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा एक एंटर द्यायचा आहे
एंटर दिल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काही वेळ लागण्याची शक्यता आहे, कारण तुमचा डेटा खूप जास्त असेल. ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने तुमचा लेटर रिमूव्ह होण्यासाठी 10 सेकंद 20 सेकंद कदाचित अर्धा मिनिट जाऊ शकतो. पण इतकीच प्रोसेस आहे मित्रांनो. इतकी प्रोसेस केल्यानंतर तुमचा जो माय कम्प्युटरमधला ड्राईव्ह आहे, तुम्हाला जो ड्राईव्ह तुम्हाला हाईड करायचा, जो ड्राईव्ह तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर नाही करायचा, जो तुम्हाला असं वाटत आहे की तो कोणाच्या नजरेस पडू नये, तो ड्राईव्ह तुम्ही अशा पद्धतीने हाईड करू शकता. तर या ठिकाणी मला वाटतं ही प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. खाली तुम्हाला मेसेज दिसतो आहे, डिस्क पार्ट सक्सेसफुली रिमूव्ह द ड्राईव्ह लेटर और माउंट पॉईंट. तर या ठिकाणी तुम्ही सिम्पली या ठिकाणी क्लोज करून टाका. एकदा रिफ्रेश देऊयात आणि त्यानंतर माय कम्प्युटरमध्ये जाऊन पाहूयात आपण. हे पहा, माय कम्प्युटरमध्ये आल्यानंतर तर तुम्हाला दिसतं आहे की मी जो ड्राईव्ह हाईड केलेला आहे तो या ठिकाणून गायब झालेला आहे. आता मला कुठल्याच पद्धतीने तो ड्राईव्ह ॲक्सेस करता येणार नाही आहे किंवा त्यामधला डेटा जो आहे तो मला पाहता येणार नाही आहे. तर आता ज्यावेळेस मला गरज आहे, मला ज्यावेळेस तो डेटा ॲक्सेस करायचा आहे, मला माझा डेटा पाहायचा आहे, तर अशा वेळेस काय करायचं? तर प्रोसेस तीच आहे. पुन्हा आपल्याला त्याच पद्धतीने सगळं करायचं आहे. आपल्याला स्टार्टवर क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला रन टाईप करायचं आहे किंवा रनचा जो प्रोग्राम आहे, इथं ऑल प्रोग्राम्समध्ये या ठिकाणी आपल्याला रन शोधायचा आहे. मी इथं शॉर्टकटमध्ये रन टाईप करतो. मला प्रोग्राम इथे सापडलेला आहे आणि रनवरती मी क्लिक करतो. पुन्हा एकदा सांगतो, यासाठी शॉर्टकी आहे Windows+R जर बटन तुम्ही दाबून ठेवलं तर तुम्हाला रनची ही विंडो डायरेक्टली समोर दिसेल. आणि रनची विंडो आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, CMD म्हणजेच कमांड प्रॉम्प्टची ही शॉर्टकी आहे. CMD टाईप केल्यानंतर एक एंटर द्यायचा आहे. पुन्हा तीच ब्लॅक कलरची विंडो आपल्यासमोर आलेली आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी सेम प्रोसिजर आहे, सेम पद्धत आहे. आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, डिस्क पार्ट हे टाईप करायचं आहे, कुठलाही स्पेस न देता. मी या ठिकाणी डिस्क टाईप करतो, DISKPART. हे पहा, डिस्क पार्ट मी टाईप केलेला आहे. मी एंटर देतो आणि एंटर दिल्यानंतर दुसरी एक आपल्याला कमांड इथं द्यायची आहे, लिस्ट व्हॉल्यूम, LIST. त्यानंतर एक स्पेस द्यायचा आहे, VOLUME म्हणजे व्हॉल्यूम. लिस्ट व्हॉल्यूम टाईप केल्यानंतर मी पुन्हा एक एंटर देतो. या ठिकाणी आपल्याला समोर पुन्हा आपल्या हार्ड ड्राईव्हमध्ये असलेले पार्टेशन्स इथे शो करत आहेत. फक्त फरक एक आहे की जो माझा पार्टेशन होता, जे मी पार्टेशन हाईड केलं होतं, याचं इथं लेटर आपल्याला या ठिकाणी दिसत नाही आहे. तर या ठिकाणी थोडासा चेंज आहे. आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, तीच कमांड आपल्याला टाईप करायची आहे, सिलेक्ट, त्यानंतर एक स्पेस द्यायचा आहे, त्यानंतर व्हॉल्यूम लिहायचा आहे, त्यानंतर पुन्हा एक स्पेस द्यायचा आहे आणि या ठिकाणी फक्त ड्राईव्हचं लेटर न देता आपल्याला नंबर द्यायचा आहे. आता या आशिष पर्सनल ड्राईव्हला जे H लेटर होतं ते तर इथं शो करत नाही आहे, म्हणून मी या ठिकाणी त्याचा जो नंबर आहे तो इथं टाईप करतो. म्हणजे सिलेक्ट स्पेस व्हॉल्यूम स्पेस, या ठिकाणी 5 नंबर दिलेला आहे, 5 नंबर दिलेला आहे, म्हणून मी इथं 5 लिहितो आणि एक एंटर करतो. खाली मेसेज दिसतो आहे पहा, व्हॉल्यूम 5 इज द सिलेक्टेड व्हॉल्यूम. म्हणजे 5 नंबरचा व्हॉल्यूम जो आहे तो सिलेक्ट झालेला आहे. आणि त्यानंतर एक शेवटची कमांड आपल्याला द्यायची आहे. पहिल्या पार्टमध्ये आपण काय केलं होतं की त्याचं जे ड्राईव्हचं लेटर आहे ते रिमूव्ह केलं होतं. आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच ड्राईव्हला लेटर जे रिमूव्ह केलेलं होतं ते पुन्हा त्याला असाइन करायचं आहे. तर मी या ठिकाणी टाईप करतो, असाइन म्हणजे SSIGN स्पेस देतो, लेटर LLTTER आणि त्यानंतर जे आपल्याला हवं होतं, जे आपण रिमूव्ह केलं होतं ते H ड्राईव्ह पुन्हा देतो आणि एक एंटर देतो. तर या ठिकाणी पहा, डिस्क पार्ट सक्सेसफुली असाइन्ड द ड्राईव्ह लेटर और माउंट पॉईंट. आणि या ठिकाणी मागं तुम्हाला दिसत असेल ड्राईव्ह इनेबल्ड झालेला आहे आणि ओपनसाठी इथं ऑप्शन दिसतो आहे. मी इथून क्लोज करून टाकतो आणि ही जी कमांड प्रॉम्प्टची विंडो आहे ही देखील क्लोज करतो. आणि माय कम्प्युटरमध्ये जाऊन पाहूयात आपण की आपला ड्राईव्ह पुन्हा आपल्याला समोर दिसतो आहे की नाही. मी माय कम्प्युटरवरती क्लिक करतो आणि हे पहा, या ठिकाणी आपला जो ड्राईव्ह आपण हाईड केला होता, गायब केला होता, तो पुन्हा आपल्याला शो करतो आहे आणि यामधील डेटा देखील व्यवस्थित आपल्याला दिसतो आहे. आणि ज्यावेळेस मला हवा त्यावेळेस मी हा ड्राईव्ह पुन्हा हाईड करू शकतो आणि ज्यावेळेस मला त्यातला डेटा यूज करायचा आहे आणि तो ड्राईव्ह मला पाहिजे आहे त्यावेळेस मी पुन्हा तो इनेबल करू शकतो. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या ट्रिकचा नक्की वापर करा आणि फार उपयोगाची अशी ही ट्रिक आहे.
तर मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि व्हिडिओज अशा पद्धतीने आवडत असतील तर नक्की आमच्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओजला शेअर करा आणि अशाच पद्धतीच्या टिप्स आणि ट्रिक्ससाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.